हे कॅमेऱ्याचं बटन आपण दाबून एखादा टेक्स्टबुकचा फोटो किंवा एखादा पॅराग्राफ आपल्याला स्कॅन करायचा असेल आणि त्याच्यावरती आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी ते खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर इथे एक पॅडचं ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्याच धड्यावरती आपल्याला क्विज रन करता येते. त्याच्यानंतर राईट हँड साईडच्या याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम वरती तुम्ही एक शिक्षक आहात की एक स्टुडंट आहात हे तुम्हाला सिलेक्ट करता येतं. एखादा लेसन जर चालू असेल आणि त्यामध्ये जर आपण हे स्टुडंट किंवा टीचर शफल केलं तर ते ॲप्लिकेबल होत नाही. यू हॅव टू स्टार्ट अ न्यू लेसन्स. त्याच्यानंतर खाली इथे तुम्ही तुमचं नाव टाईप करू शकता. त्याच्यानंतर इथे एक स्वतःची की टाकायचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथे व्हॉईस इंजिनचं ऑप्शन आहे. व्हॉईस इंजिन डिफॉल्ट जे आहे ते इनबिल्ट व्हॉईस इंजिन आहे आणि दुसरं आहे ते क्लाउड बेस्ड आहे. क्लाउड बेस्डला आपल्याला इंटरनेट कनेक्शन थोडंसं फास्ट लागतं आणि तो डेटा सगळा क्लाउडवरून घेतो. त्याच्यानंतर इथे सिलॅबस. आता सिलॅबस पुस्तकाप्रमाणे किती तुम्हाला 80% पाहिजे, 60% पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली दिलेलं आहे की व्हर्जन कुठलं पाहिजे. जितकं फास्ट तुम्हाला उत्तर पाहिजे तितकं तुम्ही पर्सेंटेज कमी ठेवायचं. पण पर्सेंटेज एकदम कमी ठेवलं आणि एक रिस्ट्रिक्टेड टॉपिक असेल जो एवढा पॉप्युलर नसेल तर त्याच्यावरती तुम्हाला इनकरेक्ट आन्सर्स येण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे आपण साधारणपणे त्याला ह्या लाईव्ह प्रिव्ह्यू किंवा प्रो व्हर्जनवरती ठेवायचं. रिमेंबर चॅट हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सगळे तुमची जी काही चॅट आत्तापर्यंत केली असेल ती सेव्ह होऊन जाते. इथे पास्ट लेसन्सवरती आपण क्लिक केलं की आपल्याला जे धडे आपण घेतलेले आहेत ते इथे दिसतात. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तो धडा पूर्णपणे लोड होतो. जेवढं आपण चॅटशी संभाषण केलं ते पूर्ण लोड होतं आणि ही हिस्ट्री लोड करायला किंवा तिला प्ले करायला आपल्याला कोणत्याही प्रकारे इंटरनेटची गरज नाही. ही पूर्णपणे ऑफलाईन रन होते.